नमस्कार. माझा पॉइंट आहे हायरार्कियल क्लस्टरिंग एंड डेंडोग्राम्स. तर आता आपण चालू करूया. तर आपण पाहू शकतो, की हायरार्कियल क्लस्टरिंग ही एक अनसुपरवाइज्ड लर्निंग टेक्निक आहे, ज्यामध्ये आपण जो डेटा सेट देतो, त्यामधले जे पर्टिक्युलर डेटा पॉइंट्स असतात, त्यांचा आपण एक क्लस्टर क्रिएट करू शकतो. त्यांना आपण क्लस्टर्स म्हणून अझ्युम करतो. हायरार्कियल क्लस्टरिंगमध्ये त्या पर्टिक्युलर क्लस्टर्सची हायरार्की क्रिएट केली जाते, जे ट्री लाइक स्ट्रक्चर असते. आणि याचा फायदा असा आहे, की यामध्ये आपल्याला नंबर ऑफ क्लस्टर्स आधीपासून माहीत नसतात. त्या उलट के-मीन्स क्लस्टरिंगमध्ये आपल्याला नंबर ऑफ क्लस्टर्स आधीपासून माहीत असतात. तर हायरार्कियल क्लस्टरिंग ही एक इम्पोर्टंट टेक्निक आहे किंवा अल्गोरिदम आहे आपण म्हणू शकतो, की ज्याच्या थ्रू आपल्याला डेटामधले बरेचसे रिलेशनशिप्स आयडेंटिफाय करता येतात. आणि हे खूप युजफुल आहे किंवा उपयोगी आहे कुठल्या फील्ड्समध्ये? तर मार्केटिंग, बायोलॉजी, टेक्स्ट मायनिंग यासारख्या बऱ्याच फील्डमध्ये. जिथे मास अमाउंट ऑफ डेटा अवेलेबल आहे आणि त्यांच्यामधले इन्साइट्स, त्यांच्यामधले रिलेशनशिप्स आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्या थ्रू आपल्याला बरेचसे रिझल्ट्स आउटपुटमध्ये इंटरप्रिट करू शकतो. तर आपण पाहू शकतो, की हे जे पर्टिक्युलर हायरार्कियल क्लस्टरिंग आहे, त्याचं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते डेंडोग्राम थ्रू केलं जातं. जे स्वतः एक ट्री लाइक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्यांचं मर्जिंग किंवा स्प्लिटिंग ऑफ क्लस्टर्स जे वेगवेगळे डिस्टन्सेसमध्ये होतं, ते आपल्याला आपण पाहू शकतो किंवा आपण तिथं ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. तर ह्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर जेनेटिक्समध्ये जे पर्टिक्युलर जीन्स असतात, एक जीन आणि बरेचसे जीन्स. तर त्या एका जीन्सचे पॅटर्न्स, फीचर्स आयडेंटिफाय करून त्या बऱ्याच जीन्सचे फीचर्स, पॅटर्न्स आयडेंटिफाय करून त्या पर्टिक्युलर जीनला त्या क्लस्टरमधले कुठले-कुठले जीन सिमिलर आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करून त्यांचा एक पर्टिक्युलर क्लस्टर आपण फॉर्म करू शकतो. याला म्हणतात जीन एक्सप्रेशन पॅटर्न एनालिसिस यूजिंग हायरार्कियल क्लस्टरिंग. तर आता आपण पाहूयात हायरार्कियल क्लस्टरिंगचं कन्सेप्ट डिस्क्रिप्शन. तर कन्सेप्ट डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय सांगणार आहोत, की हायरार्कियल क्लस्टरिंग हे एक ट्री लाइक स्ट्रक्चर आहे, जसं आधी सांगितलं. तर ट्री लाइक स्ट्रक्चर आहे म्हटल्यानंतर त्याला मूळ आणि फांदी अगदी टोकापर्यंतचा पूर्ण भाग येणार. तर आपण सांगू शकतो, की हायरार्कियल क्लस्टरिंगमध्ये 2 टाइप्स येतात. एक बॉटम अप अप्रोच आणि दुसरं टॉप डाउन अप्रोच. तर जी मेथड बॉटम अप अप्रोच फॉलो करते, त्याला म्हटलं जातं अँग्लोमरेटिव्ह क्लस्टरिंग. ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर डेटा पॉइंट हा स्वतः एक क्लस्टर असतो आणि जसं-जसं आपण हा अल्गोरिदम ट्रेन करू, तसे-तसे जे बाकीचे क्लस्टर्स मधले क्लस्टर्स आहेत किंवा बाकीचे जे डेटा पॉइंट्स आहेत, त्यांचे फीचर्स आणि पॅटर्न्स जे ह्या एका पर्टिक्युलर डेटा पॉइंटला सिमिलर आहेत, ते याच्यासोबत येऊन मर्ज होऊन त्यांचा एक क्लस्टर फॉर्म होतो. आणि त्या उलट होतं डिव्हिजिव्ह क्लस्टरिंगमध्ये जे फॉलो करतं टॉप डाउन अप्रोच. तर त्याच्यामध्ये जेवढे डेटा पॉइंट्स देऊ, त्या सगळ्यांचा एक मोठा क्लस्टर असतो आणि जसे-जसे पॅटर्न्स आणि फीचर्स आयडेंटिफाय होतील, तसे-तसे ते वेगवेगळ्या छोट्या-छोट्या डेटा पॉइंट्समध्ये किंवा छोट्या-छोट्या क्लस्टर्समध्ये सेग्रीगेट केले जातात आणि त्यांच्या त्या क्लस्टर्सच्या मिनी बॅचेस फॉर्म केले जातात आणि ह्याचं व्हिज्युअलायझेशन आपण डेंडोग्राम थ्रू करू शकतो, ज्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसला डेटा पॉइंट्स असतात आणि वाय ॲक्सिसला त्या पर्टिक्युलर डेटा पॉइंट्स मधलं डिस्टन्स हे दाखवलं जातं किंवा आपण म्हणू शकतो हे केलं जातं, डेमॉन्स्ट्रेट केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया, की कस्टमर सेगमेंटेशन इन मार्केटिंग. तर कस्टमर सेगमेंटेशन आपण मार्केटिंगमध्ये यूज असं करू शकतो, की हायरार्कियल क्लस्टरिंगचा, की हायरार्कियल क्लस्टरिंग हे वेगवेगळ्या कस्टमर्सना त्यांच्या बायिंग बिहेवियरमध्ये वरती जज करणार आणि त्यांचे पर्टिक्युलर क्लस्टर्स फॉर्म करणार, की पर्टिक्युलर एक प्रॉडक्ट आहे, त्याला ते बाय केले 10 जणांनी आणि त्या 10 जणांनी ते प्रॉडक्ट लाइक केलं म्हटल्यानंतर ते सिमिलर युजर्स झाले. मग सिमिलर युजर्स आहेत म्हटल्यानंतर त्यांनी बाकी कुठले-कुठले त्यांचे जे बायिंग पॅटर्न्स आहेत ते आयडेंटिफाय केले जातात. बाकीचे प्रॉडक्ट काय आहेत ते बघितले जातात आणि त्या प्रॉडक्टशी रिलेटेड सिमिलर प्रॉडक्ट वगैरे असतील किंवा आणखी काय असेल तर त्याचे रिकमेंडेशन्स बाकीच्या युजर्सना दिले जातात. जेणेकरून त्या प्लॅटफॉर्मवरचं त्या युजर्सचं सेगमेंटेशन वाढवता येईल. त्यांना रिटेन्शनपासून वाचवण्यात येईल आणि शिवाय त्या प्लॅटफॉर्मचं मार्केटिंग सुद्धा चांगलं होईल आणि पर्टिक्युलर कस्टमर्सना पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स सुद्धा ते पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म देऊ शकतं. तर ह्याचा उपयोग मार्केटिंगमध्ये कस्टमर सेगमेंटेशनसाठी हायरार्कियल क्लस्टरिंगचा अशा प्रकारे केला जातो. तर आता आपण पाहूयात, इथे एक कन्सेप्ट डायग्राम मी दिली आहे, ज्यामध्ये जसं आधी सांगितलं, की हायरार्कियल क्लस्टरिंगचे 2 अप्रोचेस आहेत, बॉटम अप आणि टॉप डाउन. तर ते इथं दाखवलेले आहेत. तर आपण लेफ्ट साइडला बघू शकतो, की अँग्लोमरेटिव्ह क्लस्टरिंग. तर ह्याच्यामध्ये जसं सांगितलं, की
एक पर्टिक्युलर डेटा पॉइंट हा स्वतः एक क्लस्टर असतो. जसं-जसं आपण मॉडेल ट्रेन करू, जसे-जसे वेगवेगळ्या डेटा पॉइंट्स मधले फीचर्स आणि पॅटर्न्स आयडेंटिफाय होतील, तसे ते एकमेकांसोबत मर्ज होतात आणि हे कुठपर्यंत? जोपर्यंत सगळे डेटा पॉइंट्स मर्ज होऊन त्यांचा एक क्लस्टर फॉर्म होत नाही तोपर्यंत. आणि याउलट डिव्हिजिव्ह क्लस्टरिंगमध्ये होतं, की स्टेप 1ला तो स्वतः सगळे डेटा पॉइंट्सच एक मोठा क्लस्टर असतो आणि फीचर्स आणि पॅटर्नच्या बेसिसवरती त्यांना सेग्रीगेट केलं जातं. त्यांच्या बॅचेस फॉर्म केल्या जातात. कुठपर्यंत? जोपर्यंत सगळे डेटा पॉइंट्स कुठल्या ना कुठल्यातरी बॅचेसमध्ये किंवा स्वतः एकटे राहून स्वतःचा एक क्लस्टर तरी फॉर्म करून सेग्रीगेट होत नाही तोपर्यंत. आणि इथे आपण पाहू शकतो, की डेंडोग्राम आहे. जे व्हिज्युअल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे हायरार्किकल क्लस्टरिंगचं. ज्याच्यामध्ये आपण एक्स ॲक्सिसमध्ये पाहू शकतो, की कस्टमर्स दाखवलेले आहेत आणि वाय ॲक्सिसमध्ये त्यांच्यातलं डिस्टन्स मेजर करून त्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला ते पर्टिक्युलर पॉइंट केलेले आहेत. तर आपण जे डिस्टन्स मेजर जे आहेत, जे वाय ॲक्सिसवरती दाखवले आहेत, ते युक्लिडियन डिस्टन्स आणि मॅनहॅटन डिस्टन्स असतात. आणि शिवाय त्याच्यामध्ये वेगवेगळे दुसरे लिंकेज मेथड सुद्धा येतात, जे आपण पुढच्या स्लाइडवरती बघणार आहोत. तर हे युजफुल आहेत कस्टमर सेगमेंटेशन, जीन एक्सप्रेशन एनालिसिस, डॉक्युमेंट क्लस्टरिंग, टेक्स्ट मायनिंग यासारखे. शेवटच्या स्लाइडवरती कसं ॲप्लिकेशन करणार आहे हे दाखवलेलं आहे. तर ते आपण त्यावेळेस डिस्कस करूया. तर इथे आता आपण वर्किंग मेकॅनिझम पाहू शकतो, की एकूण 6 स्टेप्स असतात हायरार्किकल क्लस्टरिंगमध्ये. तर जी पहिली स्टेप आहे त्यामध्ये पर्टिक्युलर डेटा पॉइंट हा स्वतःचा एक इंडिव्हिज्युअल क्लस्टर असतो. दुसऱ्या स्टेपला त्यांच्यातलं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं जातं आणि डिस्टन्सच्या बेसिसवरती जो नियरेस्ट पॉइंट असेल त्या पर्टिक्युलर डेटा पॉइंटला तो मर्ज करून त्यांचा क्लस्टर फॉर्म केला जातो. आणि चौथ्या स्टेपला तो जो क्लस्टर फॉर्म झालाय 2 डेटा पॉइंट्सचा त्याच्यातलं डिस्टन्स आणि बाकीच्या डेटा पॉइंटमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करून जो नियरेस्ट असेल तो डेटा पण पुन्हा या क्लस्टरमध्ये मर्ज केला जातो आणि असंच शेवटपर्यंत ही सायकल हा लूप चालू राहतो. आणि कधीपर्यंत चालू राहतो? जोपर्यंत एक सिंगल मोठा क्लस्टर फॉर्म होत नाही तोपर्यंत. आणि हे जे मर्जिंग प्रोसेस आहे ती एका डेंडोग्रामनी रिप्रेझेंट केली जाते. तर आता आपण पाहूयात, की डिस्टन्स मॅट्रिक्स म्हणजे सिमिलॅरिटी मेजर काय असतात? जसं आधी सांगितलं, की युक्लिडियन डिस्टन्स आणि मॅनहॅटन डिस्टन्स जे वाय ॲक्सिस वरती दाखवलेले असतात मेजर्स त्याचे. तर युक्लिडियन डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण पाहू शकतो, की डी ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन एन ओव्हर आय इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट xi मायनस yi स्क्वेअर. तर इथे एक्स आणि वाय हे डेटा पॉइंट्स आहेत आणि xi आणि yi हे त्याच्या व्हॅल्यूज आहेत ith डायमेन्शन मधल्या आणि टोटल नंबर ऑफ फीचर्स हे n नी डिनोट केलेले जातात. तर आणि शिवाय लिंकेज मेथड म्हणजे क्लस्टर मर्जिंग रूल्स त्यांना म्हटलं जातं. तर सिंगल लिंकेज ज्याच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स बिटवीन क्लस्टर्स काढलं जातं. कंप्लीट लिंकेज म्हणजे सगळ्या क्लस्टर्स मधलं मॅक्सिमम डिस्टन्स काढलं जातं. एव्हरेज लिंकेजमध्ये सगळ्या क्लस्टर्स किंवा सगळ्या डेटा पॉइंट्स मधलं एव्हरेज डिस्टन्स काढलं जातं. आणि व्हॉट्स मेथड म्हणजे जे व्हेरियन्स आहे त्या क्लस्टर्स मधला तो मिनिमाइज केला जातो. आणि त्याचे जे फॉर्म्युला आहेत ते आपण स्लाइडवरती बघू शकतो. आणि याचं एक्झाम्पल पाहायला गेलं तर कस्टमर सेगमेंटेशनचंच घेऊया आपण, की ज्याच्यामध्ये तो अल्गोरिदम मर्ज करतो कस्टमर्सना त्यांच्या सिमिलर पर्चेस हिस्ट्रीजच्या जोरावरती आणि ते दाखवलं जातं एका पर्टिक्युलर डेंडोग्रामनी, जे आपण आधीच्या स्लाइडवरती पाहिलेलं होतं, की इथे कस्टमर्स आणि त्यांच्या युक्लिडियन डिस्टन्सच्या बेसिसवरती एक पर्टिक्युलर त्यांचे क्लस्टर निर्माण करून त्या पर्टिक्युलर क्लस्टरला एक स्पेसिफिक कलर दिला जातो. ज्याच्या थ्रू आपल्याला एक पर्टिक्युलर कम्युनिटी आयडेंटिफाय करता येते. तर आता आपण नेक्स्ट पाहूयात, की काय चॅलेंजेस आहेत हायरार्किकल क्लस्टरिंगच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये. तर ते असे आहेत, की याची टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ एन स्क्वेअर असते. हे खूप मोठ्या डेटा सेटसाठी सुटेबल नसतात आणि एकदा मर्ज किंवा स्प्लिट केलं, तर ते क्लस्टर्स किंवा ते डेटा पॉइंट्स डायनॅमिकली आपण चेंज नाही करू शकत. स्टॅटिक राहतं ते. म्हणजे हायरार्किकल क्लस्टरिंग डिनोट्स स्टॅटिक बिहेवियर. द प्रोसेस इज स्टॅटिक, नॉट डायनॅमिक. जसं आपण बॅक प्रोपगेशनमध्ये आधी पाहिलं होतं, की ए-एन-एन इम्प्लिमेंट करताना लेयरला बॅक प्रोपगेट करून वेट्स अपडेट करून पुन्हा प्रोसेस केलं जातं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तसं नाही करता येत. आणि शिवाय डेंडोग्राम मधले इश्यूज बघायला गेलं, तर खूप डेटा पॉइंट्स असतील, खूप डेटा पॉइंट्स आणि खूप त्यांच्यातले डिस्टन्स असतील. तर एक्स ॲक्सिसचे मेजर आणि वाय ॲक्सिसचे मेजर सुद्धा जास्त झाले, तर सगळंच ग्राफिकली रिप्रेझेंट करणं पॉसिबल होत नाही. आणि जर का त्यांची जी रेंज आहे, जी स्केल आहे, ती जर का मिनिमाइज केली किंवा मॅक्सिमाइज केली, काही केली, तरी
त्याचं ॲक्युरेट इंटरप्रिटेशन करणं हे ह्युमन ब्रेनसाठी जरा आणि याचं एक एक्झाम्पल बघायला गेलं, तर थाउजंड्स ऑफ युजर्स इन ई-कॉमर्स म्हणजे एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल Amazon, Flipkart, Blinkit वगैरे. तर ह्याच्यावरती लाखो करोडो कस्टमर्स आहेत किंवा लाखो करोडो युजर्स आहेत. तर सगळ्यांचंच जर का आपल्याला कस्टमर सेगमेंटेशनमध्ये जर का क्लस्टर्स फॉर्म करायचे असतील, तर एवढ्या लार्ज डेटा सेटसाठी ते इम्प्लिमेंट करणं आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन करणं आणि ते व्हिज्युअलायझेशन ह्युमन्सना समजणं किंवा ते इंटरप्रिट करणं जरा कॉम्प्लिकेटेड ठरतं. तर हे एक डिसएडव्हांटेज आहे डेंडोग्रामसाठीचं. तर आता आपण या स्लाइडवरती पाहू शकतो, एक पर्टिक्युलर समरी किंवा की टेकअवेज आणि जे ॲप्लिकेशन्स आहेत हायरार्कियल क्लस्टरिंगचे, ते आता आपण डिस्कस करूयात. तर हायरार्कियल क्लस्टरिंग हे एक नेस्टेड क्लस्टर स्ट्रक्चर फॉर्म करतं आणि डेंडोग्राम एक व्हिज्युअल इंटरप्रिटेशन देतं आपल्याला क्लस्टरिंगचं आणि हे स्मॉल टू मीडियम डेटा सेटसाठी उपयोगी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ क्लस्टर्स आधीपासून माहीत नसतात. अनस्ट्रक्चर्ड डेटा असल्यामुळे ते शेवटपर्यंत क्रिएट होतात आणि ही एक आपल्याला कंप्लीट हायरार्की रिप्रेझेंट करतं. इंडिव्हिज्युअल पॉइंट्स टू सिंगल क्लस्टर म्हणजे सिंगल पॉइंटपासून शेवटच्या डेटा पॉइंटपर्यंत क्लस्टर्स क्रिएट करून कंप्लीट हायरार्की डिफाईन केली जाते. आणि याचे डिस्टन्स मॅट्रिक्स आणि लिंकेज मेथड्स जे असतात, जसं आपण आधी सांगितलं, की आलेली व्हॅल्यू जर का आपण राउंड ऑफ केली, तर ती ॲक्युरेट असेलच असं नाही, ज्याचा इफेक्ट आपल्याला रिझल्ट्सवरती दिसून येतो. आणि हे ई म्हणजे एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिससाठी आणि डेटा स्ट्रक्चरच्या अंडरस्टँडिंगसाठी फार उपयोगी आहे. तर याचे ॲप्लिकेशन जर का आपण पाहायला गेले, तर मार्केट सेगमेंटेशन. तर मार्केट सेगमेंटेशनमध्ये कस्टमर्सच्या पर्चेस बिहेवियरवरती आयडेंटिफाय करून त्यांचा क्लस्टर क्रिएट केला जातो, जेणेकरून कस्टमर्सचं त्या प्लॅटफॉर्मवरचं सेगमेंटेशन वाढवलं जातं आणि रिटेन्शन कमी केलं जातं. डॉक्युमेंट क्लस्टरिंगमध्ये एका टॉपिकशी रिलेटेड बरेचसे आर्टिकल्स, न्यूज आणि रिसर्च पेपर्स असतात. तर असे बऱ्याच टॉपिकशी रिलेटेड आर्टिकल्स, न्यूज पेपर्स, रिसर्च पेपर्स एकत्र करून त्यांना सेग्रीगेट त्यांच्यावरती हायरार्कियल क्लस्टरिंग अप्लाय करून त्यांना सेग्रीगेट केलं जातं टॉपिक वाईज. 10 टॉपिक असतील तर त्या 10 टॉपिकशी रिलेटेड सेपरेट एका क्लस्टरमध्ये आर्टिकल, न्यूजपेपर आणि रिसर्च पेपर आपण सेपरेट करू शकतो. जीन सिक्वेन्स एनालिसिसमध्ये एक पर्टिक्युलर जीन हे दुसऱ्या पर्टिक्युलर क्लस्टर ऑफ जीन्स मधले त्याच्याशी रिलेटेड जे जीन्स आहेत, जे त्याचे सिमिलर व्हेरिएशन्स दाखवतं, की पॅटर्न्स आणि फीचर्स. तर ते एकत्र करून त्याचा क्लस्टर निर्माण करू शकतो. इमेज सेगमेंटेशनमध्ये सुद्धा एका इमेजमधले वेगवेगळे पिक्सेल्स आयडेंटिफाय करून त्या पर्टिक्युलर कलरची इंटेन्सिटी डिफाईन केली जाते. सोशल नेटवर्क एनालिसिसमध्ये सुद्धा एका मोठ्या नेटवर्कमधले एक पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा एक स्मॉल किंवा मीडियम ब्रांच ऑफ कम्युनिटी आपण आयडेंटिफाय करू शकतो. हायरार्कियल क्लस्टरिंग यूज करून. अनॉमली डिटेक्शनमध्ये सुद्धा सगळ्या पॅटर्न मधले जे अनयुज्युअल पॅटर्न्स आहेत किंवा आउटलायर्स आहेत ते सेपरेट करू शकतो. ते युज्युअल आणि नॉर्मल डेटा पॉइंट्स पासून सेपरेट करू शकतो आणि टेक्स्ट मायनिंग आणि NLP मध्ये सुद्धा आपण सिमिलर वर्ड्स किंवा टॉपिक्सचा एक ग्रुप करू शकतो, क्लस्टर करू शकतो. तर अशा प्रकारे हायरार्कियल क्लस्टरिंग हे शिकायलाही फार सोपं आहे आणि इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याचे फार आहेत. तर अशा प्रकारे मी माझी स्लाइड संपवते.